नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, देशातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. संपूर्ण जगाकडची परिस्थिती गंभीर आहे. आज एक बातमी अशी आली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युद्ध लवकर संपेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केलेली आहे. परंतु ट्रम्प यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवता येण्यासारखी परिस्थिती नाही. आणि इराणचे जे प्रमुख आहेत, नवे प्रमुख, त्यांनी असं म्हटले की आता युद्ध अमेरिका किंवा इस्रायल संपवणार नाही, ते आता आम्ही संपवू. म्हणजे आम्हाला वाटेल तेव्हाच ते युद्ध समाप्त होईल. म्हणजे आम्ही तुमचा शेवटपर्यंत मुकाबला करू, असं इराणची एकूण भूमिका आहे. त्यामुळे युद्ध लवकर संपेल असं काही दिसत नाही. कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा वाटाघाटी नाहीये. जर इराण ज्या ज्या देशांवरती, आखाती देशांवरती हल्ले करते, म्हणजे बहरीन असेल, कतार असेल, ओमान असेल, ज्या ज्या ठिकाणी ते हल्ले करते त्या सगळ्या देशांनी जर अमेरिकेवरती किंवा इस्रायलवरती दडपण आणलं की आता आम्हालाही याचा त्रास सहन करायला लागतो, तो सहनशक्तीच्या पलीकडे आहे, आमच्या अर्थकारणावरती परिणाम होतोय, आमच्या व्यवस्थांवरती परिणाम होतो, अशी जर त्यांनी भूमिका घेतली, दबाव आणला प्रचंड, तर काही घडू शकतं. संयुक्त राष्ट्रसंघ काहीही करू शकत नाही, हे यापूर्वीच्या अनेक युद्धांमधनं अलीकडच्या सिद्ध झालंय. अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या दादागिरी पुढे कोणाचं काही चालेन असं झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती, जागतिक परिस्थितीमध्ये भारताने यापूर्वी नेहरूंच्या काळापासून कोरियन युद्ध थांबवलं होतं 1950च्या दशकामध्ये. नेहरूंनी त्यांचा प्रस्ताव मान्य झाला, त्यांनी मध्यस्थी केली. अशा प्रकारची मध्यस्थी करण्याची तयारी भारताने कुठल्याही प्रकारे दाखवलेली नाही. केवळ शांततेचं आवाहन केलंय आणि एक प्रकारे इस्रायल आणि अमेरिकेच्याच कडे झुकते माप आपण दिलेलं आहे. पण मध्यस्थीचा काही प्रस्ताव आणणं, लवकरात लवकर युद्ध थांबावं म्हणून अन्य देशांबरोबर काही प्रयत्न करणं, अशा प्रकारची कुठली हालचाल भारताकडून किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेली नाही. ती लवकरात लवकर व्हावी अशी आपण अपेक्षा करूया. जर मोदी हे विश्वगुरू असतील तर ते हे युद्ध थांबवू शकतील, अन्यथा त्या विश्वगुरूंचा आपल्याला काय उपयोग असा प्रश्न निर्माण होईल. आज परिस्थिती बिकट यासाठी आहे की दैनंदिन गरजा कशा भागवायच्या असा लाखो लोकांच्या पुढचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की काहीही काळजी करू नका, अफवा पसरवू नका, साठा व्यवस्थित आहे, किमान 2 महिने पुरेल एवढा साठा आहे. तशाच प्रकारची भूमिका केंद्र सरकारकडून अगोदर व्यक्त करण्यात येत होती. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, ज्यांचं नाव एपस्टीन फाईल्स मध्ये आलेलं आहे, हरदीप सिंग पुरी, त्यांनी सुद्धा या गॅस आणि बाकीच्या टंचाईबद्दल इतके दिवस काहीही भाष्य केलं नव्हते. युद्ध सुरून किती दिवस झाले बघा, 10-11 दिवस झालेत. आणि यामुळे गॅसची टंचाई निर्माण होणं हे दिसत होतं अगदी. कारण होर्मुझच्या इथून ती बंद करण्यात आला ते मार्ग, जिथून फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंधन पुरवठा येतो, पण तिथून कोणी जायला मागत नाहीये, कारण तिकडे कदाचित अटॅक होईल म्हणून, आणि इन्शुरन्स कंपन्या आपले त्याचे रेट्स वाढवत आहेत त्यामुळे, कारण तिथे जाण्यामध्ये रिस्क आहे म्हणून. त्यामुळे एकूणच जगामधला जो काही पुरवठा आहे तेलाचा, कच्च्या तेलाचा, गॅसचा पुरवठा हा संकटात सापडलेला आहे. अनेक तेल विहिरींचं नुकसान झालेलं आहे, तेल शुद्धीकरण केंद्रांचं नुकसान झालेलं आहे, आणि त्यामुळे ही टंचाई आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरती आपण कुठलंही नियंत्रण आणू शकत नाही, पण निदान देशाला विश्वासात घेऊन काही सांगण्याची आवश्यकता असते. आणि त्या पद्धतीचं वर्तन केंद्र सरकारकडून झालं नाही. आज संसदेमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या संबंधीचा अविश्वासाचा ठराव चर्चेला आला होता. काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी निवेदन दिलं युद्धासंबंधी, परंतु याबाबत एकूण गॅस असेल, इंधन असेल, त्याचे पर्यायी सोर्सेस आपण काय टॅप करतोय, आपल्याकडे साठा किती आहे, आपण नेमक्या काय काय पर्यायी उपाययोजना करतोय, याचा जो तपशील त्यांनी किंवा पंतप्रधानांनी सांगायला हवा होता तो सांगितला नाही.
आज फक्त बातमी अशी आली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली आणि सांगितलं की सगळे संबंधित जी खाती आहेत केंद्र सरकारमध्ये त्या खात्याने एकमेकांशी समन्वय ठेवून लोकांना कमीत कमी त्रास होईल असं पाहिलं पाहिजे. आता हे सगळं मोघम झालं आहे. प्रत्यक्षामध्ये लोकांचा त्रास अतोनात वाढलेला आहे आणि तो त्रास कशा प्रकारचा आहे तर या बातम्या आपण दिवसभर बघितल्या असतील की घरगुती गॅसची टंचाई नाही असं सांगण्यात येत होतं. ऑल इज वेल, नो टेन्शन, नो प्रॉब्लेम असं देवाभाऊ सांगत होते आपले. आणि केंद्र सरकारच्या मधून सोर्सेस मधून असा दावा केला होता की काळजीचं कारण नाही, भरपूर साठा आहे. तसं जर असेल तर मग आता जीवनावश्यक कायदा जो आहे एस्मा कायदा तो का तुम्हाला लागू करावा लागला, अशा प्रकारच्या उपाययोजना का कराव्या लागल्या, साठेबाजांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करू असा इशारा का द्यावा लागला. याचा अर्थच असा आहे की पुरेसा साठा आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. की कुठेही मी अफवा पसरवत नाही, पण ऑल इज वेल म्हणणारं सरकार अचानकपणे आता अशा प्रकारच्या तातडीच्या हालचाली घेत आहे, करत आहे. असं सांगण्यात येते की तेल शुद्धीकरण कारखान्यांना कपॅसिटी वाढवायला सांगण्यात येते. अल्जेरिया किंवा अन्य देशांकडून पुरवठा कसा वाढवता येईल गॅसचा, इंधनाचा, यासाठी आपण प्रयत्न करतोय. पण याची अधिकृतपणे माहिती ज्या प्रकारे द्यायला पाहिजे होती ती दिली जात नाहीये. आणि माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी हे सरकार जेव्हा जेव्हा अडचणीत असतं किंवा प्रतिकूल काळ असतो तेव्हा ते गप्प बसतं किंवा आपल्याला अडचणीच्या प्रश्नांना उत्तर देण्याची टाळाटाळ केली जाते. 1973 साली मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मी कॉलेजमध्ये असताना माझ्या काळात ज्याप्रमाणे 1972 साली महाराष्ट्रात दुष्काळ आला होता आणि दुष्काळानंतर महाराष्ट्रात रोजगार हमी योजना वसंतराव नाईक सरकारने सुरू केली, काँग्रेसच्या सरकारने. 1973 मध्ये जेव्हा तेल निर्यातदार देशांनी किंवा तेल ज्यांच्याकडे आहे त्या सगळ्या आखाती देशांनी एकदम भाव वाढवले तेव्हा भारतासह अनेक देशांमध्ये महागाईचं संकट निर्माण झालं, तेलाची टंचाई निर्माण झाली. मला आठवते गॅस खूप दिवसांनी मिळायचं, त्यावेळी पाटी लिहिलेली असायची की इतक्यात गॅस मिळणार नाही म्हणून. आणि घरोघरी इतका गॅस नव्हता, स्टोव्ह होता लोकांकडे. त्यावेळी एकीकडे सातत्याने पडणारा दुष्काळ, तेलाचं संकट आणि महागाई यामुळे इंदिरा गांधींच्या विरोधात असंतोष निर्माण झाला केंद्र सरकारविरुद्ध. आणि तरुणांमध्ये भाववाढ असेल, बेकारी असेल, भ्रष्टाचार याच्याबद्दल असंतोष निर्माण झाल्यानंतर जयप्रकाशांच्या आंदोलनाला यश मिळालं आणि सत्ता पालट पुढे झाला. पण इंदिरा गांधींनी आणीबाणी आधी लागू केली. म्हणजे हा आर्थिक जो प्रश्न होता त्या आर्थिक प्रश्नामधनं लोक संतापले, लोक रस्त्यावरती आले, तरुण रस्त्यावरती आले. मोर्चे, निदर्शनं दिल्लीमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्र ठिकठिकाणी सभा व्हायला लागल्या. आणि ही सत्ता बदलण्यासाठी, प्रस्थापित व्यवस्था बदलण्यासाठी लोक एकत्र आले. याच्यातनं अशा प्रकारचा काही बदल लोकांना आवश्यक वाटला, कारण त्यावेळच्या सरकारबद्दल, मग ते काँग्रेसचं सरकार असं होतं केंद्रातलं, ठिकठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं राज्यात, त्याच्या विरोधाचा असंतोष होता. तेव्हा काहीतरी निमित्त लागतं असं. याचा अर्थ आत्ताच्या सरकारविरुद्ध असा असंतोष आहे आणि तो लगेच लोकांनी रस्त्यावरती असं मी अजिबात म्हणत नाही. मला आठवण झाली ती त्याची की तेल संकटातनं काय काय परिस्थिती राजकारणावरती कसा परिणाम झाला. आजही आखाती युद्धामुळे अनेक देशातली सरकार सुद्धा अडचणीत आलेली आहेत. एक तर लक्षात घेतलं पाहिजे की आपली इकॉनॉमी म्हणजे आपला गॅस सुद्धा आपण बघितलं तर जसं तेल 85% आयात करतो तसं गॅस LPG 62% आपण आयात करतो. आणि त्याच्यामध्ये 87% जो गॅस आहे तो आपण घरगुती वापरासाठी आणि 13% हॉटेल उद्योगासाठी. दरवर्षी 3 कोटी टन एवढा आपल्याला गॅस लागतो. आता बघा, कच्चं तेल जे आतापर्यंत 60 होतं ते आता $120 गेलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की शेअर बाजार कोसळलेला आहे, लोकांच्या संपत्तीचं नुकसान झालेलं आहे. परदेशामध्ये इतकं संकट आल्यामुळे हजारो भारतीय तिकडनं इकडे येऊ पाहत आहेत. आता त्यांच्या नोकऱ्यांचं काय होणार, त्यांच्या व्यवसायाचं काय होणार हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे इकडे आल्यावरती
त्यांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबापुढेही संकट निर्माण झालंय. कारण आपला मुलगा आपली मुलगी जेव्हा परदेशात जाते ते तिकडनं पैसे पाठवतात, त्याच्यावरती कुटुंबाच्या कुटुंब जगत असतात. त्यांची अडचण होणार आहे. पण मुद्दा खरा आहे तो म्हणजे गॅसचा. जेव्हा महाराष्ट्रात काही साठा व्यवस्थित आहे, गॅस व्यवस्थित आहे, पेट्रोल व्यवस्थित आहे असं सांगण्यात येत होतं, तेव्हा पेट्रोल पंपावरती लाईन होत्या. आता पेट्रोल पंपावर लाईन लावण्याची गरज नाही असं सांगण्यात येतं, ठीक आहे ते. पण गॅससाठी, घरगुती गॅससाठी काहीही टंचाई नाही असं सांगण्यात येत होतं. फडणवीस सुद्धा ऑल इज वेल म्हणत होते, पण अनेक ठिकाणी गॅससाठी लाईन लागते आहे. लाईन का लावायला लागते काही कळत नाही. आणि गोरगरीब, विशेषतः जे गोरगरीब आहेत ज्यांचं हातावरती पोट आहे, त्यांना लाईनमध्ये उभं राहणं हे शक्य नाही. जसं तुम्हाला सांगतो, करोनाच्या काळामध्ये ज्यांना बँकांच्या पुढे रांग्या लावायला लागत होत्या आणि काही अनेक जण मेले त्याच्यामध्ये, उन्हामध्ये तासन तास उभं राहून. आणि काही जणांना आपण पैसे काढण्यासाठी रांगेत उभं राहायचं, पैसे नोटा बदलण्यासाठी, का नोकरी करायची किंवा रोजगार, दैनंदिन जो रोजगार असतो त्या कामासाठी जायचं, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. करोनाच्या काळात सुद्धा सुरुवातीच्या काळात लस आपल्याकडे नव्हती, सफिशियंट व्यवस्था नीट झालेली नव्हती. करोनाच्या काळात सगळ्यात जास्त फटका हा जसा गरिबांना भेटला, मुंबई सारख्या ठिकाणाहून हजारो लोकांना कसं आपापल्या गावी जायला लागलं याच्यावरती चित्रपट यायलाय. आणि अतिशय अतोनात हाल झाले त्यांचे. करोनाच्या काळात हजारो प्रेत उत्तर प्रदेशात तरंगत होती. म्हणजे करोनाच्या काळामध्ये केंद्र सरकारने, मोदी सरकारने चांगल्या प्रकारे काम केलं नाही, योगी सरकारने चांगल्या प्रकारे काम केलं नाही. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोणी कितीही म्हटलं तरी उद्धव ठाकरे सरकारने त्यावेळी चांगलं काम केलं. आणि मग त्यांची कितीही टिंगल झाली तरी सुद्धा त्यावेळी जे आज सत्तेत आहेत ते विरोधात येऊन मंदिरं सुरू करा आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. आज सत्ताधाऱ्यांच्या सुदैवाने आज विरोधक कुठेही रस्त्यावरती आलेले नाहीयेत. माझं म्हणणं असं आहे की विरोधकांनी सुद्धा स्वस्थ न बसता हे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत की तुम्ही म्हणताय की स्वयंपाकाचा गॅस व्यवस्थित आहे, मग आम्ही कायदा लावलं, कायदेशीर कडक कारवाई करू, आम्ही कायद्याची अंमलबजावणी करू, इस्मा कायदा आम्ही लागू करू, कलेक्टरला अधिकार दिले. तसं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की कोणी साठेबाजी करत असेल. अरे साठेबाजी होतीये, अनेक ठिकाणी ब्लॅक मार्केटिंग होत आहे. म्हणजे अनेक ठिकाणी रिपोर्टर्स सांगतायत की व्यावसायिक सिलेंडर जो आहे तो दाम दुप्पट किमतीला विकला जातोय. हा सुद्धा जो गॅस आहे तो ज्यांनी अगोदर नंबर लावलेला आहे, अगोदर काही दिवसांपर्यंत त्यांना मिळत नाहीये. गॅसची काही टंचाई नाही असं म्हणतात, पण गॅसची टंचाई आहे, रांगा लागलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मुख्यतः गरीब भरडला जातोय. छोटी छोटी हॉटेल्स आहेत, 5 स्टार हॉटेलचं जाऊ दे, छोट्या छोट्या हॉटेलवरती अनेकांचं, त्या हॉटेल व्यावसायिकांचं पोट असतं आणि तिथे लोक जाऊन जेवतात, त्यांना गॅसच नाही. त्यामुळे ही हॉटेल बंद होणार आहेत. आता उद्या काही बंद होतील, नंतर परवा बंद होतील. त्याचप्रमाणे लघुउद्योगामध्ये असंख्य कामगार डेली वेजेसवर असतात, परमनंट असतात. सगळ्यात जास्त रोजगार लघुउद्योगामध्ये पिंपरी चिंचवड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अनेक MIDCच्या इस्टेटमध्ये गॅसवरचे जे गॅस लागतो ज्या उद्योगांना, ते सगळे उद्योग, साखर असेल, वाहन उद्योग असेल, अनेक उद्योग, इंजिनिअरिंग उद्योग, ते आता बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. आज नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय की आम्ही प्रायोरिटी कोणाला आहे तर घरगुती गॅसला आहे, असं केंद्र सरकारचं धोरण आहे. ते योग्य धोरण आहे. घरगुती गॅस म्हणजे लोकांना घरोघरी गॅस मिळायला पाहिजे. आणि गॅस आणि मग हॉटेलचा प्रश्न निर्माण होतो. पण हॉटेलमध्ये जे रोज जेवायला जातात किंवा खानावळीत जेवायला जातात त्यांचं काय? त्यांची अडचणच होणार आहे हॉटेल बंद झाल्यामुळे. हॉटेलमध्ये मजा म्हणून सगळे जात नाही, गरज म्हणून सुद्धा जातात. किंवा रस्त्यावरचे जे ठेले असतात तिथे गॅस सिलेंडर असतो, त्यांना गॅस मिळणार नाही. जिथे स्वस्त जेवण मिळतं ते मिळणार नाही, स्वस्त खानावळी बंद पडतील. याचं करायचं काय? माझ्या मते हे सगळे प्रश्न आहेत. आणि हे कुठलंही सरकार असलं तरी असे प्रश्न निर्माण होतात. पण अशा वेळी लोकांना खरी परिस्थिती सांगितली पाहिजे.
अडचणी आहेत आणि आम्ही काय काय मार्ग काढतोय. आता मुख्य गोष्ट अशी आहे की गॅसची टंचाई असताना ज्यांना अत्यंत गरज आहे अशा गरजू व्यक्तींना, जिथे आजारी व्यक्ती आहेत, म्हातारे व्यक्ती आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्यांना गॅस मिळतो का नाही हे नीट पाहिलं पाहिजे. कलेक्टरला अधिकार दिलेले आहे, साठेबाजी रोखण्याचे आदेश दिलेत. आदेश प्रत्यक्षामध्ये आदेशाप्रमाणे काहीच होत नाही. तसं जर होत असतं तर या बातम्या आल्या नसत्या. साठेबाजीच्या ओव्हर प्राईस, जास्त किंमत घेऊन, जास्त पैसे घेऊन हे सिलेंडर विकले जातात. ज्यांचे हक्काचे सिलेंडर, ज्यांचा नंबर लागलाय त्यांना मिळत नाही, अशा अनेक बायकांनी तक्रार केलेली आहे. तेव्हा गृहिणी, ज्या गोरगरीब गृहिणी आहेत, त्यांचं काय होणार हा खरा प्रश्न आहे. आणि जर हे उद्योगधंदे बंद झाले, रोजी रोटी अनेकांची गेली आणि हे काही दिवस असंच चाललं, तर मात्र महाराष्ट्र सरकारला असेल, केंद्र सरकारला असेल, काहीतरी आर्थिक पॅकेज या लोकांसाठी द्यावं लागेल. कारण हे जगणार कसे? यांच्या जर नोकऱ्या गेल्या, हॉटेलमध्ये 1800 कोटीचा धंदा चालतो, रोज उलाढाल जाते. हजारो लोकांना हॉटेल उद्योगामध्ये काम आहे. ती जर हॉटेल बंद पडली तर त्या लोकांनी जायचं कुठे? असे अनेक जे उद्योग, लघु उद्योग असेल, मध्यम असेल, मोठे उद्योग असेल, जे बंद पडतील त्या ठिकाणच्या कामगारांचं तुम्ही काय करणार आहात? त्यांना काहीतरी पॅकेज द्यायला लागेल. ज्याप्रमाणे करोनाच्या काळात विशेष उपाययोजना आणावी लागली, राबवावी लागली, आणि रघुराम राजन यांच्यासारखे लोक सांगत होते, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, की जास्तीत जास्त गोरगरिबांना तुम्ही पॅकेज द्या, त्यांना मोफत अन्नधान्य देणे वेगळं, पण त्यांना पैसे द्या डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये. तशा प्रकारची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. आज सर्वसामान्य माणूसच गॅसच्या टंचाईमुळे, पेट्रोलच्या टंचाईमुळे हैराण झालेला नाही. तो गॅसवर आहेच, पण सरकारही गॅसवर जर असेल तर लोकांच्या पुढे संकट नाही वाढत. म्हणून सरकारने गॅसवर न राहता सरकारने त्याच्यावरचं काहीतरी टेन्शनमध्ये न येता काहीतरी प्रश्न, उपाय, पर्याय जे आहेत ते शोधले पाहिजेत. आणि यासाठी माझं म्हणणं असं आहे की निदान महाराष्ट्र सरकारने लोकांना विश्वास घेऊन, देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना विश्वास घेऊन आम्ही काय काय उपाययोजना करतोय हे सांगितलं पाहिजे. पत्रकार परिषद घ्या, लोकांना कम्युनिकेट करा की आम्ही काय काय करतो आहे आणि काही दिवसात परिस्थिती सुरळीत होईल. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. यासाठी सोशल मीडियाचा, एकूण टीव्ही मीडियाचा वापर केला पाहिजे आणि लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं भय निर्माण होता कामा नये. पण 1973 सारखी परिस्थिती आता परत एक प्रकारे निर्माण झालेली आहे आणि या युद्धामुळे सगळ्यात जास्त फटका हा गरिबांना बसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे गरीब माणूस जो आहे त्याला लवकरात लवकर कसा आधार देता येईल हे पाहिलं पाहिजे. नाहीतर महाराष्ट्रात नाही, देशामध्ये लोकांची अस्वस्थता ही कुठेतरी प्रकट होईल आणि ती प्रकट होऊ नये. कुठल्याही प्रकारे चुकीच्या मार्गाने लोक जाऊ नयेत, म्हणून लोकांना योग्य वेळी आधार दिला पाहिजे आणि योग्य माहिती दिली पाहिजे. एवढंच. धन्यवाद.